आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. आजची तारीख 11 एप्रिल 2026 आणि माझा ब्लॉग क्रमांक आहे 231. आजचा विषय आहे वॉर अँड आय ओपनर फॉर इन्व्हेस्टर्स. मराठीमध्ये युद्ध, गुंतवणूकदारांचे डोळे उघडणारी घटना. आपणास माहीत आहे की मी गेले 6 ते 7 वर्ष माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेद्वारे समभाग गुंतवणुकीविषयी असलेले अतिशय म्हणजे भरपूर लोकांना, बहुसंख्य लोकांना भरपूर असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजचा हा माझा व्हिडिओ करीत आहे. आपणास माहीत आहे की 28 फेब्रुवारी 2026 ला युद्ध सुरू झालं. इस्रायल आणि अमेरिकेने इराण बरोबर युद्ध छेडलं. आज तागायत ते युद्ध चालू आहे. आता आपण अनेक ठिकाणी वृत्तपत्रात अथवा मराठी बातम्या अथवा अनेक ठिकाणी यूट्यूबवर अनेक व्यावसायिक वाहिन्या, त्याच्यावर तुम्ही अगदी रक्तरंजित कहाण्या येत होत्या. आज मार्केट एवढं खाली कोसळलं, आज 20,000 40,000 करोड रुपयाचा नाश झाला, लोकांना तोटा झाला. ह्याच्याविषयी मला एक सांगायचं आहे की किती जणांनी विकलेत. तोटा कोणाला होतो? जेव्हा विकतात तेव्हा. तुमची बाजार किंमत कमी झाली म्हणजे हा तोटा होत नाहीये. विकले नाहीच कोणी. आणि आता मध्ये एके दिवशी 2400 का 2700 का 3000 नी S&P BSE वाढला होता. तेव्हा 16,000 करोडचा नफा झालेला. मग ह्यांच्या भाषेत, जे कोणी रक्तरंजित बातम्या देतात त्यांच्या भाषेत. पण त्याबद्दल एकाही वर्तमानपत्रांनी, एकाही व्यावसायिक वाहिनीनी कुठल्याही बातमीमध्ये याची नोंद नव्हती. म्हणजे हे जे काय स्वतःचा विचार न करता लोक बातम्या वाचतात, ऐकतात, समजून घेतात, ह्या लोकांना हा एक मोठा डोळे उघडणारा हा माझा व्हिडिओ असेल अशी मला अपेक्षा आहे. अथवा दिस मे बी अन बिगेस्ट आय ओपनर फॉर इन्व्हेस्टर्स. कसं असतं ना, अनेक जण म्हणजे बघू हा काय सांगतो, हा काय सांगतो, अरे हा तर शेअर सांगत नाही, मग ते निराश होतात. मग त्यांना फक्त समभागाचं नाव पाहिजे असतं. का पाहिजे असतं माहीत नाही. असो, ह्याविषयी मला नंतर एक मोठा व्लॉग बनवायचा आहे. पण आता खालील गोष्टी समजून घ्या, ऐकून घ्या, लिहा कुठेतरी, तुम्हाला कळेल व्यवस्थित. मी 28/2 ला युद्ध सुरू झालं, तर मी मध्ये शनिवार रविवार होता. मी 2 मार्चच्या ही सगळे आकडेवारी घेतलेली आहे. 2 मार्च ते कालपर्यंत म्हणजे जे काय निफ्टी 50 हा -4.70% खाली आलाय. मी पॉइंट्स वगैरे काढत बसलेलो नाही, कारण महत्त्वाचं टक्के महत्त्वाचे. S&P BSE सेन्सेक्स हा -3.35% खाली आलाय. म्हणजे हे सगळे लाल रंगात आहे, म्हणजे ज्याला इंग्रजीत नेगेटिव्ह. आता अनेकांना वाटतं की म्युच्युअल फंडची कुठलीही जे काय असतं कुठलीही स्कीम, आता मला पटकन स्कीमचं मराठी आठवत नाही, याला काही फरक पडत नाही. म्हणजे युद्ध झालं, काही झालं. हे खरं काय हे मी तुम्हाला दाखवतो. HDFC फ्लेक्झी कॅप फंड ग्रोथ प्लॅन हा त्या काळात म्हणजे युद्ध चालू झालं त्याच तागात -4.66% खाली आलेला आहे. त्याच्या विरुद्ध
मी माझ्याकडे असलेले, मी शोधलेले, मी त्याच्यावर अभ्यास केलेला, मी त्याच्यावर विश्लेषण केलेलं आणि मी माझ्या स्वतःच्या शोधलेल्या SIS या पद्धतीने म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स या पद्धतीने मी जे घेत गेलो आहे समभाग, त्यात काल मी स्टेटसवर टाकलेलं पण तेव्हा एकच समभाग टाकलेला. पण आता माझ्या लक्षात आलंय कारण अनेक जण आणि माझं सुदैव आहे ना, मला अनेक ट्रोलर्स भेटलेत. मग ते जे ट्रोलिंग करतात त्याचा अर्थ काही नसतो, पण त्यांना दुसऱ्याला डिवचणं, स्वतः काही न करता दुसऱ्याला डिवचणं हा त्यांचा धंदा आहे. तर त्यांच्यासाठी मी म्हटलं ते परत कोणी ते ट्रोलिंग करणार, तुम्ही एकच समभाग सांगितला. मग आत्ता मला 6 समभाग मी शोधलेत. अजून शोधायला वेळ नाही कारण मी हे एकटाच सगळं माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे सगळं मी लष्कराच्या भाकऱ्या भाजणं करत असतो. माझा पहिला समभाग त्या काळात म्हणजे 2 मार्च ते कालपर्यंत 11% वर आहे, वर अधिक. दुसरा समभाग 11.22% वर. तिसरा समभाग 29.62% वर. चौथा समभाग 13.64% वर. पाचवा समभाग 11.51% वर. सहावा समभाग 1.2% वर. कसं आहे ना, मला अजून वेळ नाही आहे तर अजून काढले असते. आणि गंमत म्हणजे आता अनेकांचे Q4 FY 2026चे निर्णय आता येणार आहेत. त्याच्यात तर हे असे समभाग धावणार आहेत ना. मला हे कळालं तुम्ही चांगले समभाग घेऊन ठेवाल ना, मार्केट कोसळल्यावर ते कोसळतातच पण कमी प्रमाणात कोसळतात. पण जेव्हा बुल रन सुरू होते तेव्हा तुम्ही त्यांना हात सुद्धा लावू शकत नाही. माझ्याकडे एक समभाग आहे जो गेले 2 दिवस 5% वर आहे आणि तो या दिवसांमध्ये म्हणजे तो किती टक्क्यांनी वर आहे ते मी सांगतो तुम्हाला. 29.62% 28 मार्च ते कालपर्यंत 29.62% वर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे समभाग चांगल्या समभागात गुंतवणूक केल्याने काय होतं. उगाच कोणाचं ऐकायचं नाही, मेरा तो इतना गिर गया, मेरा तो 70% लॉस हो गया, मेरा तो 80% लॉस हो गया. हो, पण तुम्हाला कोणीच सांगितलेलं त्या समभागात गुंतवायचे ज्याच्या मागे जग गेलंय. नावं नाही सांगत, परत ते काहीतरी कोणी माझ्यावर खटला करू शकतं. त्याच्यानंतर समभागांची मी नावं नाही सांगणार कारण सेबीच्या कायद्यात मला कचाट्यात कुठेही अडकायचं नाहीये. पण निफ्टीचं मी सांगू शकतो, S&P BSE सांगू शकतो आणि म्युच्युअल फंडचं पण तो कुठली स्कीम आहे ते सांगू शकतो. आणि मला इथे सांगायचं, मी कोणाविषयी कुठल्याही गुंतवणुकीचे जे साधन आहे त्याच्याविषयी नकारात्मक बोलत नाही, सकारात्मक बोलत नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे, स्वतःचा मेंदू वापरा विचार करायला. जर त्याच लढाईच्या काळात माझा एक समभाग 29.62% वर आहे, अजून आहेत, आता मला वेळ नाही आहे काढायला. दुसरा 11%, तिसरा 11.22, चौथा 13.64, अजून एक 11.51, दुसरा 1.2, भले तो 1.2 पण तो हिरवा आहे. तुम्ही समजून घ्या, बाकीचे 4 अंदाजे 4 खाली आहेत. मग ते 4 ओलांडून परत 1 वर आहे, म्हणजे तो 5 वर आहे बाकी लोकांपेक्षा. आणि आता फक्त थांबा, Q4चा जो Q4 FY 26चा निर्णय, मग पहा कसे धावतील ते. तर महत्वाचं काय, आदरणीय माननीय पूजनीय गुंतवणूकदारांनो, पैसा तुमचा आहे. उगीच तो गुंतवतो म्हणून मी गुंतवतो, ते गुंतवतात म्हणून मी गुंतवणार, माझ्या बायकोची
बायकोच्या मैत्रिणीचा नवरा सांगतो म्हणून मी गुंतवणार कशाला? स्वतः पण शिका ना थोडंसं गुंतवणूक करायला. आणि एक लक्षात घ्या, मी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या मागे आहे. मी गेले 37, 38, 39 वर्ष दीर्घकालीन गुंतवणूक करतो. आणि आता मला असं जमायला लागलंय की म्हणजे आता जसं मुंबईच्या भाषेत मी चक्क धीमी लोकल म्हणजे धीमी लोकल सोडून समोर जलद गती लोकल आली आहे आणि मी त्या पटकन ती पकडू शकतो कारण एकच प्लॅटफॉर्म आहे. या बाजूला धीमी आहे, या बाजूला जलद आहे. मी जलद कसं पकडायचं म्हणजे कसा चांगला समभाग शोधायचा पकडायचा हे आता मला हळूहळू कळायला लागलंय. म्हणजे पूर्वी लोक म्हणत होते दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष, असं नाहीये. मला आता दीर्घकालीन म्हणजे 5 वर्ष पण बास आहेत, 10 वर्ष पण बास आहेत. आता हा मी तुम्हाला सांगितलं 1.2% वाढलाय. आता फक्त 2 ते 3 वर्षात तो समभाग 5 पट होऊ शकतो. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय, तुमच्या गुंतवणुकीची ROI तुमच्या हातात आहे. ते ROI जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. कोणाकडून तरी ऐकून टीप घेतली म्हणून खुश झाले कारण फुकटात मिळाली टीप. हे असं फुकटाच्या मागे जाऊ नका. गुंतवणूक तज्ज्ञाला विचारा, तुम्हाला जर काही येत नसेल तर. गुंतवणूक तज्ज्ञाला त्याची आपण ज्याला इंग्रजीमध्ये फी म्हणतो किंवा त्याचा मोबदला घ्या. तुम्हाला काही आजार झाल्यावर तुम्ही डॉक्टरकडे जाता का मेडिकल शॉप म्हणजे औषधाच्या दुकानात जातात काही जण, मी पाहिलेत. मुझे जुलाब का गोली दो म्हणजे जुलाब व्हायला का जुलाब थांबायला. मुझे खोकले का गोली दो. मला डॉक्टरांनी सांगितलं खोकला अनेक प्रकारचा असतो. सर, एकच औषध सगळ्या खोकल्याला घ्यायचं नसतं. ह्या अशा लोकांना ना इंग्रजीमध्ये पेनी वाईज पाऊंड फुलिश म्हणतात. एक पेनी वाचवायला जाऊन पाऊंड खर्च करतात. एक पैसा वाचवायला जाऊन हजारो रुपये खर्च करतात. नका होऊ. बाकी अनेक जण उदाहरणार्थ गुजराती, सिंधी, मारवाडी कसे कमवत आहेत शेअर मार्केटमध्ये बघा. झुंझुनवाला गुजराती, केडिया गुजराती, तुम्ही नावं बघा. मराठी माणसं हाताच्या बोटाच्या या एका बोटावर पण नाही मोजता येतील. पण मला काही करायचं नाही. मला जात धर्म काही नाही. मला एक कळतं, पेशन्स ठेवले आणि तुम्ही त्या शेअरवर फेथ ठेवली, कन्व्हिक्शन ठेवलं आणि दीर्घकालीन फायदा होतो. ह्याच्यातून मला हे एकच सांगायचं आहे की लोक म्हणतात म्हणून तुम्ही पण म्हणता युद्ध झालं, आता गेलं, सगळं गेलं, मार्केट डुबलं. दाखवा मला डुबवून मार्केट. कधीच मार्केट डुबणार नाही हे लक्षात ठेवा. तुमची जी वाईट विचित्र प्रवृत्ती आहे ना तिला डुबवा. सगळ्यात चांगली गुंतवणूक दीर्घकालीन समभागात असते, पण ती सुद्धा चांगल्या समभागात. आजच मी आमच्या एका नातेवाईकांशी बोलत होतो. त्यांनी मला काय सांगितलं, सत्यजित आम्हाला कसं सवय ना 2,000 मिळाले बाहेर पडतो, 3,000 मिळाले बाहेर पडतो. तसं असतं तर मी MRF 2,500ला घेऊन 3,000ला विकलं असतं. मग आज कसा माझा 1,35,000 झाला नसता. MRF काल का परवा 5,000 वाढलेला एका दिवसात. आणि ह्याच्यावर ना तुम्ही तुमचे सगळे म्युच्युअल फंड काढून बघा. तुमचं ते NAV कमी जास्त झाली की नाही बघा. किती कमी झाली आहे बघा. माझ्या सांगण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. भले माझ्या नावात सत्य आहे आणि मी नाही बोलत खोटं, पण स्वतः बघा ना.
तेव्हा पुन्हा असा एखादा चांगला ब्लॉग घेऊन पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत एक नम्र विनंती, जर तुम्हाला हे मी काही जगावेगळं सांगतो ते पटत असेल, आपल्याला फायदा होत असेल, तर कृपया अनेकांना सांगा माझ्या या ब्लॉगला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला. आणि ही जी माझी धडपड आहे, समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम पुढे न्यायला मला मदत करा. हे सगळं तुम्हाला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला एक नवा पैसा लागत नाही. पण ही माहिती डोक्यात ठेवल्यावर तुमच्या पैशात, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यामध्ये खूप वाढ होऊ शकते. खूप बोललो, तुम्हाला कळालं असेल, अतिशय आनंद आहे. नसेल कळालं, माझा नाईलाज आहे. नमस्कार, जय हो.